प्रकरणी छत्रपती संभाजीनगरच्या पैठणमध्ये आक्रोश मोर्चा। मनोज जरांगे पैठणमधल्या मोर्चामध्ये सहभागी। भाजपा आमदार सुरेश धस मोर्चामध्ये सहभागी होणार। स्वतःचं पाप झाकण्यासाठी ओबीसी करू नका, धनंजय मुंडेंनी खोलामध्ये जाऊ नये, जरांगेंची मोर्चामधून मुंडेंवर टीका। बीडमधल्या पाटोद्यामध्ये मुंडे समर्थक आणि धस समर्थकांचा ठिय्या। मुंडे समर्थकांकडून धस जरांगेंच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी, तर धस समर्थकांकडून मिटकरी सूरज चव्हाणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी। संतोष देशमुखांच्या मस्साजोग गावामध्ये ग्रामपंचायतीचं काम बंद आंदोलन। मस्साजोगमधील ग्रामपंचायत सदस्य गावकरी आंदोलनामध्ये सहभागी। संतोष देशमुखांच्या हत्येला आज 1 महिना पूर्ण। संतोष देशमुख यांच्या निर्गुण हत्येच्या निषेधार्थ अहिल्यानगर जिल्ह्यामधल्या ग्रामपंचायतीच्या सरपंचांनी बंद पुकारला। जिल्ह्यामधील 1316 ग्रामपंचायतींचा बंदमध्ये सहभाग। नागपूर जिल्ह्यामधल्या 700 पेक्षा अधिक ग्रामपंचायतींचं आज काम बंद आंदोलन। बीड घटनेच्या निषेधार्थ ग्रामपंचायत बंद। बारामती तालुक्यामध्ये ग्रामपंचायती बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद। संतोष देशमुख हत्या प्रकरणी आज महाराष्ट्रामधील ग्रामपंचायत बंदची हाक। दक्षिण सोलापूर तालुक्यामधल्या कासेगाव ग्रामपंचायतीचं काम बंद आंदोलन सुरू। संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ अखिल भारतीय सरपंच परिषदेकडून आज बंद। नांदेड जिल्ह्यामध्ये ग्रामपंचायत बंद। संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ सरपंच आणि सदस्यांनी पुकारला ग्रामपंचायत बंद। जिल्ह्यातील अनेक ग्रामपंचायत आंदोलनामध्ये सहभागी। संतोष देशमुखांच्या हत्येवरून रिपाई आठवले गट आक्रमक। रिपाईकडून बीडच्या कंकालेश्वर मंदिरामध्ये साकडं। 4 दिवसामध्ये हत्येचा उलगडा न झाल्यास रस्त्यावर उतरण्याचा रिपाईचा इशारा। बीड प्रकरणाला 1 महिना उलटला। आतापर्यंत 7 आरोपींना अटक, तर 1 जण फरार। खंडणी प्रकरणामध्ये वाल्मिक कराड सरेंडर, सध्या सीआयडी कोठडी, तर आरोपी कृष्णा आंधळे अद्याप फरार। बीड खंडणी प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराडच्या डोळ्याला संसर्ग। वाल्मिक कराडच्या डोळ्यावर पोलीस कोठडीतच उपचार सुरू। वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून उपचार। बीडमधल्या लाडकी बहीण योजनेचा अध्यक्ष वाल्मिक कराडच। खंडणीच्या गुन्ह्यामध्ये शरण आलेल्या वाल्मिक कराडचं पद अजूनही कायम। धनंजय मुंडेंनीच वाल्मिक कराडची अध्यक्ष म्हणून केली होती शिफारस। मंत्री धनंजय मुंडेंचा राजीनामा मागणं म्हणजे निव्वळ राजकारण। आष्टीचे माजी आमदार बाळासाहेब आजबे यांची प्रतिक्रिया। तर पळीतच नाही, आष्टीमध्ये काय सुरू आहे, वाळूचा व्यवसाय कुणाचे, माजी आमदार बाळासाहेब आजबेंचा सवाल। बीड प्रकरणामध्ये 23 वर्षाचा पोऱ्या पोलिसांच्या हाती तुरी देतोय। ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांचं ट्विट, तर सरकार धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्यायला तयार नाही, दानवेंची टीका। महाराष्ट्रामध्ये सगळ्याच माफियांना अभय, अनेक मंत्री माफियांशी संबंधित आहेत। बीड प्रकरणावरून राऊतांची प्रतिक्रिया।